हॅलो फ्रेंड्स, तर स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर हा आपला युनिट 2 आजपासून मी सुरुवात करत आहे। लेक्चर नंबर 1 ह्याचा आहे। तर याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत, कीज बघणार आहोत। पहिल्याच लेक्चरमध्ये कीज बघणार आहोत। कोणकोणते? प्रायमरी की, कॅन्डिडेट की, फॉरेन की, सुपर की, हे चारी की बघायचे आहेत। कारण यापैकी कोणतीही टोटल 2 मार्काला क्वेश्चन येतो। तुम्हाला वाटलं की 2 मार्काची प्रिपरेशन का करायची, पण 2 मार्क पण कधी कधी खूप इम्पॉर्टंट होतात केटीसाठी, किंवा जो टॉपर असतील त्यांच्यासाठी खूप 2 मार्क्स पण इम्पॉर्टंट करतात। तर हे आपण बघून घेऊया की फॉरेन की काय असते, कॅन्डिडेट की काय असते, प्रायमरी की काय असते, सुपर की काय असते। तर मित्रांनो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम याचं लेक्चर नंबर 1 आहे, रिलेशनल डेटा मॉडेल। ओके, तर अजूनपर्यंत तुम्ही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आत्ताच्या ते व्हिडिओ पहिले लाईक करा, तेव्हाच मी मला मोटिवेट येईल आणि मी असे व्हिडिओ बनवत जाईल। तर मित्रांनो, जास्त वेळ तुमचं इथे मी घेत नाही आहे, तुम्हाला प्रॉपर MSBTची मी नोट प्रोव्हाइड करते मॉडेल आन्सरची। ओके, तर पहिला बघून घेऊया आपल्याला सिलेबस काय आहे। बघा, सिलेबसमध्ये इथे त्यांनी क्लिअरली सांगितलेलं बघा मित्रांनो की रिलेशनल स्ट्रक्चर आणि नंतर की। आता तुम्ही बोला की सर टेबल नाही सांगितलात, रॉ नाही सांगितलात, डॉमेन्स नाही सांगितलं, ॲट्रिब्यूट नाही सांगितलं, एंटिटीज नाही सांगितलात, डायरेक्ट कीजवरती काय करा। कीज इम्पॉर्टंट आहे मित्रांनो। टेबल आणि रॉ हा विचारतात क्वेश्चन, फक्त 1-1 मार्काला विचारतात, हा पण 1-1 मार्काला विचारतात। पण तुम्ही तुम्ही सांगू शकता की टेबल म्हणजेच काय। टेबल तुम्ही सोपं सांगू शकता की टेबल असतो म्हणजे काय असतो। टेबल तुम्हाला पाहिजे असेल तर मी याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून ठेवीन। आय होप मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिक्लेअर म्हणजे सर्व समजून टाकेन। नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेबल म्हणजेच काय, रॉ म्हणजेच काय, ॲट्रिब्यूट म्हणजे सर्व। पण मला आता जे इम्पॉर्टंट वाटते ना मित्रांनो, तेच मी आता पहिले या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। ओके, तर इथे मी तुमचं फक्त सुपर की, कॅन्डिडेट की काय, प्रायमरी काय, फॉरेन की, त्याच्या अगोदर मित्रांनो आपण बघूया की रिपीटेड क्वेश्चन काय विचारतात बघा। तर रिपीटेड क्वेश्चन पहिला विचारतात, डिफाईन प्रायमरी की अँड कॅन्डिडेट की। ह्या 2 मार्काला येतो, म्हणजे हा 1 मार्कासाठी आणि हा 1 मार्कासाठी, म्हणजे टोटल तुम्हाला इथं 2 मार्काचा हा क्वेश्चन विचारला जातो। समर 23 मध्ये हा विचारला होता बघा। समजला इतका? असं तुम्हाला की सिंपल फॉरवर्ड क्वेश्चन मी तुम्हाला विचारलं। दुसरा क्वेश्चन काय विचारला बघा, डिफाईन प्रायमरी की अँड फॉरेन की। आता याच्यामध्ये तुम्हाला प्रायमरी की तरी विचारलेलं आहे, पण फॉरेन की पण विचारलेलं आहे, म्हणजे तुम्हाला प्रिपेरेशन करावी लागेल 3 कीसाठी पण। तर समजा त्यांच्या मनात आलं की बाबा प्रायमरी विचारलेलं आहे, कॅन्डिडेट पण विचारलेलं आहे आणि फॉरेन पण विचारलेलं आहे, मग आपण सुपर की का नाही विचारावी, मग ते पण ती विचारू शकतात। तर हाताखालची मार्क घालवू नका मित्रांनो। ओके, तर बघूया आपण हे मॉडेल आन्सर याचे आन्सर काढलेलं आहे बघा। असं तुम्हाला प्रायमरी कीचा हा बघा, ते स्क्रीनशॉट काढून घ्या पटापटाने, याचा आन्सर लिहायला सुरुवात करा। बघा प्रायमरी की काय, तर प्रायमरी की इज अन ॲट्रिब्यूट ऑर सेट ऑफ ॲट्रिब्यूट यूज टू आयडेंटिफाय अन एंटिटी फ्रॉम an entity set. All the value of the primary key should be unique and null value are not allowed. म्हणजेच की काय, जो प्रायमरी कीचा असतो तो एक ॲट्रिब्यूट आहे आणि ते सेट ऑफ ॲट्रिब्यूट यूज कशाला करतात, तर आयडेंटिटी करण्यासाठी इंटिटी फ्रॉम अँड सेट, म्हणजे जी काही त्याची इंटिटी आहे ॲट्रिब्यूटची, म्हणजे ॲट्रिब्यूट म्हणजे तुम्हाला काय ॲट्रिब्यूट म्हणजेच काय मी सांगतो बघा। स्टुडंटचा मला डेटा पाहिजे, स्टुडंटचा नेम असेल, त्याचा ॲड्रेस असेल, किंवा त्याचा काय रोल नंबर असेल, ते काय असतील त्याची ॲट्रिब्यूट असतील, तर ते युनिकली आयडेंटिफाय करण्यासाठी आहे ना काय केला तो प्रायमरी कीचा यूज केला जातो। ओके, आणि प्रायमरी व्हॅल्यू ही नल नसते आणि प्रत्येक प्रायमरी कीची व्हॅल्यू ही काय असते, युनिक असते। आय होप तुम्हाला समजलं असेल की प्रायमरी की म्हणजे काय। तर फॉरेन की बघा काय, foreign key is an attribute of an entity which is the primary key of another entity. It used to show the relationship between the entities. The table containing foreign key is called as a child table. म्हणजेच की काय, फॉरेन की म्हणजे याचा अर्थ हे की फॉरेन कीची मदतीने आपण दुसऱ्याची म्हणजे जी दुसऱ्याची एंटिटी आहे, म्हणजे जसं समजा स्टुडंटमध्ये मी नाव घेतलं आहे प्रथमेश, दुसऱ्याकडे घेतलेलं आहे राजू, तर त्यांची दोघांची एंटिटी करण्याचं काम, कनेक्ट करण्याचं काम तर ती फॉरेन की करत असते।
जास्त डीपली असे विचार करू नका, ह्याचा स्क्रीनशॉट काढा, पटापट नोट लिहायला सुरुवात करा आणि लर्न करायला सुरुवात करा. मी समजून सांगितलेलं तुम्हाला नेमकं काय असतं, पण ही काय करते, एक रिलेशनशिप बिटवीन करते, म्हणजे रिलेशनशिप मेंटेन ठेवते दोन एंटिटीजमधली. फॉरेन की काय करते, रिलेशनशिप मेंटेन करते. ओके, प्रायमरी की ऑफ अनदर एंटिटी, म्हणजे प्रायमरी की असेल तर आपल्याला फॉरेन की यूज करणे गरजेचं आहे मित्रांनो. ओके, तुम्हाला हे समजलेलं असेल की प्रायमरी की काय आहे आणि फॉरेन की काय आहे. अजूनपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लवकर ते थंबला क्लिक करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन असेल त्याच्यावरती क्लिक करून माझ्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर पुढे बघूया कॅन्डिडेट की काय. बघा, कॅन्डिडेट कीचे इथे दोन डेफिनेशन आहेत बघा, पहिली समजून घ्या. ओके, इन अ रिलेशन देअर मे बी प्रायमरी की or may not, but there may be the key or combination key which uniquely identify the record. ह्याचं की इज कॉल्ड ॲज अ कॅन्डिडेट की. सोपी आहे एक डेफिनेशनला, तरी पण तुम्हाला एक मार्क दिला जाईल. ओके, काय की आहे, एका रिलेशनमध्ये देअर मे बी प्रायमरी की और मे नॉट, म्हणजे तिकडं प्रायमरी की एकतर असेल किंवा नसेल, त्यांना फरक नाही पडत, पण प्रत्येक डेटामध्ये प्रायमरी की असते. आपण डेटाच्या पहिल्या व्हॅल्यूला प्रायमरी की सेट करतो. हां, बट देअर मे बी की और कॉम्बिनेशन ऑफ की विच युनिकली आयडेंटिफाय द रेकॉर्ड, म्हणजे कंबायनेशन्स ऑफ द की तो काय करतो, युनिकली आयडेंटिफाय करतो रेकॉर्ड. ह्याच्या की इज कॉल्ड ॲज अ कॅन्डिडेट की. त्या कीला आपण काय बोलतो, कॅन्डिडेट की असं म्हणतो. ओके, तर तुम्हाला समजलं असेल कॅन्डिडेट की म्हणजे काय होतं. बघा, हे तुम्ही एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, स्टुडंट नंबर हा ॲट्रिब्यूट झाला, कोर्स नंबर हा पण ॲट्रिब्यूट झाला. ओके, इज अ कंपोजिट कॅन्डिडेट की फॉर रिलेशनशिप ऑफ द स्टुडंट कोर्स, म्हणजेच की काय, स्टुडंट कोर्ससाठी स्टुडंट नंबर स्टुडंट कोर्स एकाच ह्याच्यामध्ये आले त्याला कंपोजिट की बोललो आपण, कॅन्डिडेट की बोललो, कंपोजिट कॅन्डिडेट की. समजलं, इतकं सिम्पल होतं कॅन्डिडेट की. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो आणि लगेच नोट्स लिहायला सुरुवात करा, आपल्याकडे टाईम खूप कमी आहे. ओके, आता बघा सुपर कीची कुठे विचारलेलं नाही आहे क्वेश्चन, पण मी स्वतः नोट केली तयार, त्यातला तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. बघा, दिस की इज अ फॉर्म बाय कंबायनिंग मोर दॅन वन ॲट्रिब्यूट फॉर द पर्पज ऑफ युनिकली आयडेंटिफाय एंटिटीज. म्हणजेच काय, युनिकली आयडेंटिफाय करायचे, एक एंटिटी आहे ना आपल्याला युनिकली आयडेंटिफाय करायचे. ओके, तर ते कंबाईन करण्यासाठी एक आणि दोन ॲट्रिब्यूटला आपण सुपर की यूज करतो. इन स्टुडंट डेटाबेस हॅविंग ॲट्रिब्यूट इनरोलमेंट नंबर, स्टुडंट नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर. मग इनरोलमेंट नंबर आणि रोल नंबर दोघं पण सेम असणार आहेत, म्हणजे तो काय येणार आहे, इंटिजर टाईपमध्ये येणार आहेत. तर त्यांना काय करण्यासाठी आपण काय आयडेंटिफाय करतो, सुपर की. जसे आपण प्रॅक्टिकल घेऊ, जसे तुम्हाला हे आयडिया अजून जास्त येत जाईल, ज्याप्रमाणे मी घेत जाईन त्याप्रमाणे. पण तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. मिळूया पुढच्या नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिकमध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगा टेबलचं घेऊ की रॉचं शिकवू. ओके, तर तुम्ही मला सांगितलं की टेबलचं शिकवा, तर मी तुम्हाला टेबलचं आणि ॲट्रिब्यूटची जास्त माहिती प्रोव्हाइड करेन. पण मला असं वाटतं की आपलं जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे तोच मी तुम्हाला घ्यावा, सो मी तोच तुम्हाला प्रोव्हाइड करीन. ओके, तुम्ही कमेंट करून सांगितलं तर मी तुम्हाला नक्कीच ती व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. तर मिळूया पुढच्या नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये.